श्री स्वामी समर्थ. म्हणून आपण ज्या वेळेस खूप मेहनत करतो, कष्ट करतो, प्रामाणिकपणे करतो, पण त्या कष्टाला, मेहनतीला यशाची साथ मिळत नाही किंवा आपण घरामध्ये जे काही पैसा अडका आणतो आहे तो घरात पुरत नाही किंवा घरामध्ये सततचं आजारपण चालू असतं. एक झालं की एक आजारपण चालू आहे. सततचे एकामागून एक संकट, अडचणी, त्रास चालू आहेत. घरात शुभ कार्य घडत नाही आहेत. घरात संतान प्राप्ती होत नाही आहे. विवाह कार्य ठरत नाही आहेत. तर समजून जायचं की आपल्या घराला किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींना प्रखर पितृदोष लागलेला आहे. आता हा प्रखर पितृदोष जर घालवायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? तर मी एकच सांगेल की मोठमोठ्या विधी करण्यापेक्षा जर तुम्ही प्रत्येक महिन्याच्या अमावास्येला जर आपल्या पितरांसाठी अतिशय प्रभावी असे उपाय, तोडगे, सेवा, दान, धर्म जर केलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यातून प्रखर पितृदोष हा समूळ नायनाट होऊ शकतो. आता जास्तच काही नाही तर आपल्याला माहिती असेल की आता ही फाल्गुन महिना आपला चालू आहे मराठी महिन्यानुसार. आता या फाल्गुन महिन्यातील दर्शी अमावास्या नेमकी कधी आलेली आहे? कारण की यंदा 2 दिवशी आपलं ही अमावास्या दाखवत आहे, 18 मार्च आणि 19 मार्च. आता नेमकी तिथी कधी चालू होते आहे, कधी संपणार आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचंच असेल. आणि अजून एक गोष्ट, प्रत्येक महिन्याच्या अमावास्या तिथीला आपल्याला चुकून हे 3 पदार्थ खायचे नाही आहेत, जेणेकरून आपल्या मागे प्रखर पितृदोष हा अक्षरशः खूप हात धुवून लागू शकतो. त्यामुळेच आपल्याला ते 3 पदार्थ कुठले आहेत जे खायचे नाही आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर आपण या अमावास्या तिथीला आपल्या पितरांसाठी भरभरून जर आपण उपाय, तोडगे, सेवा जर केल्या तर येणारं नवीन मराठी वर्ष आपल्याला खूप काही भरभरून देण्यासारखं ठरू शकतं. त्यामुळे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर माझे YouTube चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा. त्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे. लिंक तुम्हाला व्हिडिओची खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.